Hello friend, today we are going to learn very important topic, that is future perfect tense, पूर्ण भविष्यकाळ. I am Anil Ashok Bharti from Vidya Vihar Vidyalay, Shendurzana Bazar. This topic is very important, future perfect tense. Let's go. Future perfect tense, पूर्ण भविष्यकाळ. Today we are going to learn future perfect tense, पूर्ण भविष्यकाळ. मित्रहो, सर्वप्रथम आपल्याला पूर्ण भविष्यकाळाची व्याख्या मराठीमध्ये समजून घेणे आवश्यक आहे. एखादी क्रिया भविष्यकाळात पूर्ण झालेली असेल किंवा ती क्रिया भविष्यकाळात पूर्णपणे घडून संपली असेल असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला पूर्ण भविष्यकाळ फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणतात. उदाहरणार्थ, मी चित्र काढलेले असेल किंवा असणार, तिने गाणे गायलेले असेल किंवा असणार, राजेश बाजारात गेलेला असेल किंवा असणार. या वाक्यांमध्ये भविष्यकाळात एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल, भविष्यकाळात पूर्णपणे ती गोष्ट घडून संपलेली असेल असा आपल्याला अंदाज येतो. म्हणून दिलेली तीनही वाक्य ही पूर्ण भविष्यकाळाची म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्सची आहे असे आपल्या लक्षात येते. यावरून फ्युचर परफेक्ट टेन्स किती महत्त्वाचा आहे, वाक्य बनवण्यासाठी फ्युचर परफेक्ट टेन्सचा वापर. सो फ्रेंड, definition of future perfect tense. In this slide I have given you some of the definition of this future perfect tense. First of all, the definition of future perfect tense, that is, we use the future perfect tense to talk about something that will be completed before a specific time in the future. म्हणजेच मराठी वाक्यामध्ये जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून त्याने दर्शवलेली क्रिया पुढील काळात पूर्ण झालेली असेल किंवा ती क्रिया भविष्यात केव्हा तरी पूर्णपणे संपलेली असेल असा बोध होतो तेव्हा त्या वाक्याचा काळ हा पूर्ण भविष्यकाळ असतो असे आपण लक्षात घेतले पाहिजे. So friends, here is most important to future perfect tense. मित्र, फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळाचे वाक्य मराठीत आपल्याला सर्वप्रथम ओळखावे लागेल आणि ते ओळखल्यानंतर आपल्याला मराठीच्या वाक्याचे इंग्रजीमध्ये रूपांतर करता येईल आणि इंग्रजीच्या वाक्याचे रूपांतर मराठीत करता येईल. आता मराठीतील वाक्य कसं ओळखायचं ते बघा. मराठीतील ज्या वाक्याच्या क्रियापदाला ला, ली, ले, लो किंवा लेला, लेली, लेलो, लेल्या अशा शब्द लागलेला असतो आणि त्यानंतर त्या शब्दाच्या पुढे असेन किंवा असणार यापैकी एखादा शब्द लागलेला असतो तेव्हा ते मराठीतील वाक्य पूर्ण भविष्यकाळाचे म्हणजेच फ्युचर परफेक्ट टेन्सचे असते असे आपल्याला ओळखावे लागते. उदाहरणार्थ, आम्ही खो खो खेळलेलो असेल किंवा असणार आणि दुसरं वाक्य अनिल माझ्याशी बोललेला असेल किंवा असणार. मित्रो, या दोन्ही वाक्याचं जर बघितलं तर खेळणे या क्रियापदाला लेलो आणि त्यापुढे असेन आणि असणार यापैकी एक शब्द लागलेला आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये बोलणे या क्रियापदाला लेला अशा प्रकारचा शब्द लागून असेन किंवा असणार असा शब्द पुढे लागलेला आहे. त्यावरून असे लक्षात येते की हे वाक्य फ्युचर परफेक्ट टेन्सचे म्हणजेच पूर्ण भविष्यकाळाचे आहे. Some of the constructions regarding future perfect tense. First construction given here, affirmative sentence. The formula of affirmative sentence: subject plus shall oblique will plus have plus V3 plus O plus C. Example: Ram will have conducted an interview. Second construction, negative sentence. नकारार्थी वाक्य रचना. Subject plus shall oblique will plus have plus not plus V3 plus O plus C. The constructions given here, the example, that is, the police will have not caught the thief.
Third, verbal interrogative. Construction, that is shall oblique will plus yes plus have plus V3 plus C. Will they have selected you as a teacher? WH types of interrogative. प्रश्नार्थक वाक्य. WH word plus shall oblique will plus subject plus have plus V3 plus O plus C. Why will you have stolen money? These are the construction regarding future perfect tense. मित्रहो, मराठीच्या पूर्ण भविष्यकाळ वाक्याचे इंग्रजीत रूपांतर करताना लक्षात ठेवावयाचे काही नियम आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे. जेव्हा आपण मराठीच्या पूर्ण भविष्यकाळाचे वाक्य ओळखल्यानंतर जेव्हा इंग्रजीत वाक्याचे रूपांतर करतो तेव्हा सर्वप्रथम दिलेल्या वाक्याचा कर्ता आपल्याला ओळखावा लागतो. दिलेल्या वाक्याचा कर्ता ओळखल्यानंतर तो सुरुवातीला लिहायचा. कर्त्यानंतर शाल हॅव किंवा विल हॅव हे कर्त्यानुरूप वापरावे लागते. तुम्हाला माहितीच आहे, आय आणि वी या कर्त्यानंतर मुख्यतः शाल आपण वापरत असतो. विल हॅव आपण ही सी इट किंवा एकवचनी नाम वगैरे असेल त्या ठिकाणी आपण विल हॅवचा वापर करतो. तिसरा नियम, दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचे तिसरे रूप लिहावे लागते. चौथा नियम, क्रियापदाचे तिसरे रूप लिहिल्यानंतर दिलेल्या वाक्यातील कर्म म्हणजे ऑब्जेक्ट आणि त्यानंतर वाक्यामध्ये उरलेले वाक्य म्हणजे रेस्ट ऑफ द सेंटेन्स असेल ते लिहावे. आणि वाक्याच्या शेवटी वाक्याचा शेवट पूर्णविराम म्हणजेच फुल स्टॉप द्यावा लागतो आणि वाक्य पूर्ण करावं लागतो. तेव्हाच ते वाक्य मराठीतील वाक्याचे इंग्रजीत रूपांतर फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये होईल आणि वाक्य पूर्ण होईल. वाक्याचं कन्स्ट्रक्शन योग्यरित्या होईल, जेणेकरून आपल्याला ते वाक्य मराठीमधून इंग्रजीमध्ये व्यवस्थित करता येईल. फ्रेंड्स, मराठीतील पूर्ण भविष्यकाळ वाक्याचे इंग्रजीत रूपांतर करताना सर्वप्रथम आपल्याला त्या वाक्याचा फॉर्म्युला लक्षात घ्यावा लागतो. सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस हॅव प्लस V3 प्लस O प्लस C. या स्लाईडमध्ये काही इंग्रजीतील वाक्य दिलेली आहे. त्या इंग्रजीतील वाक्याचं मराठीत रूपांतर म्हणजे मराठीत भाषांतर कसं केलं आहे ते बघा. आय शॅल हॅव टोल्ड स्टोरी या वाक्यामध्ये आय प्लस शाल प्लस हॅव प्लस V3 प्लस O प्लस C म्हणजेच दिलेल्या वाक्याचा कर्ता आय आहे म्हणून शाल लागला आणि त्यानंतर हॅव आणि क्रियापदाचे तिसरे रूप लिहून ऑब्जेक्ट लिहिलेले आहे. मी गोष्ट सांगितलेली असेल. दुसरं वाक्य वी शाल हॅव कॉल्ड पोलीस. याही वाक्यामध्ये फ्युचर परफेक्ट टेन्स आहे आणि म्हणून आम्ही पोलिसांना बोलावलेले असेल. यू विल हॅव सेंड मनी. तुम्ही पैसे पाठवलेले असेल. यू विल हॅव टोल्ड द स्टोरी. तुम्ही गोष्ट सांगितलेली असेल. ही विल हॅव रिटन अ लेटर. त्याने पत्र लिहिलेले असेल. सी विल हॅव टॉट इंग्लिश. तिने इंग्रजी शिकवलेले असेल. अशा प्रकारे मित्रो, मराठीतील पूर्ण भविष्यकाळ वाक्याचे इंग्रजीत रूपांतर करता येते. दिलेल्या वाक्यातील आपल्याला काळ जर ओळखता आला, दिलेल्या वाक्यामध्ये इंग्रजीच्या वाक्यातील सूत्र आपल्याला बसवता आले, सूत्रानुसार आपल्याला इंग्रजीचे वाक्य करता आले आणि त्या इंग्रजीतील वाक्याचे सूत्रानुसार मराठीत त्या वाक्याचं रूपांतर जर करता आलं तर फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ शिकायला आपल्याला वेळ लागणार नाही आणि ती भाषा आपल्याला अवगत व्हायला वेळ लागणार नाही. अशा प्रकारे फ्युचर परफेक्ट टेन्सची काही वाक्ये या स्लाइड्समध्ये आपल्याला दिलेली आहेत. एक्झाम्पल ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स. नेहमीप्रमाणेच सूत्राचा वापर आपल्याला योग्य प्रमाणे करावा लागतो. वाक्य दिलेलं आहे, आम्ही मैदानावर धावलो असेन. सब्जेक्ट आम्ही म्हणजे वी, त्यानंतर शाल, त्यानंतर हॅव आणि त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप ऑब्जेक्ट आणि उरलेलं वाक्य. अशा प्रकारे आपण त्याची रचना केलेली आहे. वी शाल हॅव रन ऑन द ग्राउंड. सक्षम मला भेटला असेल. सक्षम विल हॅव विजिटेड टू मी. शर्वरीने पत्र लिहिलेले असेल. शर्वरी विल हॅव रिटन अ लेटर. ती झाडावर चढलेली असेल. सी विल हॅव क्लाइंब ऑन द ट्री.
कावळा आकाशात उडाला असेल. क्रो विल हॅव फ्लोन इन द स्काय. शिक्षकांनी आम्हाला शिकवले असेल. टीचर विल हॅव टॉट अस. अशा प्रकारे सब्जेक्ट प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस हॅव प्लस V3 प्लस O प्लस C अशा प्रकारचा फॉर्म्युला आपण दिलेल्या मराठीच्या वाक्यामध्ये जर लावला तर मराठीतील वाक्य इंग्रजीमध्ये करता यायला वेळ लागणार नाही. मित्रहो, या 6ही वाक्यामध्ये आपण मराठीतील वाक्याचा काळ कसा ओळखला तर प्रत्येक क्रियापदाला धावलो म्हणजे लो, भेटला म्हणजे ला, लिहिलेले म्हणजे लेले, चढलेली म्हणजे लेली, उडाला म्हणजे ला, शिकवले म्हणजे ले अशा प्रकारे लागून त्या वाक्याचा शेवट असेन या शब्दाने झाला. म्हणून वाक्य आपण ओळखलं की हे वाक्य फ्युचर परफेक्ट टेन्सचं आहे आणि बरोबर आपण ते वाक्य इंग्रजीमध्ये केलेले आहे. Some of the sentences are given here. The baby will have cried before sleep. लहान मुलगा झोपण्यापूर्वी रडला असेल. We will have arrived at 6 o'clock. आम्ही 6 वाजता पोहोचलेलो असेल. We shall have run on the ground. आम्ही मैदानावर धावलेलो असणार. I shall have sit in the school. मी शाळेत बसलो असेन. They will have watched new movie. त्यांनी नवीन चित्रपट पाहिला असेल. अशा प्रकारे इंग्रजीतील वाक्य मराठीमध्ये कसे करायचे ते आपण या ठिकाणी या स्लाइड्समध्ये बघितलेलं आहे. वरील वाक्यांचा योग्य प्रकारे जर आपण अभ्यास केला तर आपल्याला ते वाक्य इंग्रजीतून मराठीत आणि मराठीतून इंग्रजीत करताना सहज सोपे होते. मित्रांनो, या स्लाइड्समध्ये आपण अतिशय सुंदररित्या फ्युचर परफेक्ट टेन्स बघितलेला आहे. तो निश्चितच आपल्या कामी पडेल एवढी अपेक्षा करतो. आपली इंग्रजी सुधारणा होईल हे निश्चितच. So thank you very much for watching this video. Please like, subscribe and share my video. Thank you very much.